नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि चविष्ट कोळंबी मसाला. ही रेसिपी एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. चला तर मग सुरुवात करूया. मी प्रियांका, प्रियाज किचन वाईसमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम मी इथे कोळंबी घेतलेली आहे. ती 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोळंबीमध्ये मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घालून 15 ते 20 मिनिटे मुरत ठेवा. कोळंबी मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ. इथे मी 2 मोठे चिरलेले कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तेही बारीक चिरलेले आहेत, एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. 2 चमचे लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरं पूड, चवीपुरता मीठ आणि कढीपत्ता. आता एका भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊन ते गरम केलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता घातल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आता त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे. टोमॅटो सुद्धा थोडा नरम होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी इथे झाकण ठेवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर आपला टोमॅटो आणि कांदा एकजीव झालेला आहे. आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. आले लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. आता यामध्ये आपण लाल तिखट मसाला, हळद, धने जिरा पावडर, गरम मसाला हे सगळं घालून आता आपण छान असं परतून घेणार आहोत. ह्यानंतर मी इथे थोडंसं पाणी घालून हे मिश्रण ढवळून घेणार आहे. जेवढं लागेल तेवढं हलकंच पाणी घाला, जास्त पाणी घालायचं नाही. आता आपण यामध्ये मध्यम आकाराचे तुकडे केलेले बटाटे घालणार आहोत. बटाटे घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता. त्यानंतर इथे मुरत ठेवलेली कोळंबी घालणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण आमसूल घालून घेणार आहोत. आधी आपण कोळंबीला लिंबाचा रस टाकल्यामुळे आमसूल आपण 5 ते 6 टाकणार आहोत, नाही तर आंबटपणा जास्त येण्याची शक्यता आहे. तर हे पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. पाच ते 7 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊ. छान असं कोळंबीला पाणी सुटलेलं आहे. आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊ. आता त्यामध्ये
चवीनुसार मीठ घालूया. पुन्हा मिश्रण मिक्स करून घेऊ. इथे आपण बटाटा शिजला आहे की नाही ते बघून घेऊ. थोडं कच्चं असल्यामुळे अजून 3 ते 4 मिनटं पुन्हा शिजवून घेऊ. आता इथे मी पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं शिजवून घेत आहे. 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर आपला इथे कोळंबी मसाला तयार झालेला आहे. यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. इथे आपला कोळंबी मसाला तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. यूट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला पाहत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.